42 ते 44 टेम्परेचर होतं गुडगावमध्ये. तर अचानक पाऊस पडला आणि मस्त असा रव्याचा केक मी इथे चहासोबत बनवलाय. बऱ्याच लोकांना असं वाटतं YouTube व्हिडिओ बनवणं खूप सोपं आहे, पण तसं नाहीये ते. आज थोड्याफार गोष्टी मी इथे जास्तीच्या शेअर केल्यात. नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. 1 वाटी रवा आणि त्याच वाटीने पाऊण वाटी साखर असं बारीक करून घेतले. 3 चमचे तेल, अर्धी वाटी आपल्याला दही घ्यायचे आणि अर्धी वाटी दूध घ्यायचे. दूध नॉर्मल टेम्परेचरचं हवं, दही जास्त आंबट नको. सगळं व्यवस्थित एकसारखं करून घेतले. आता यानंतर झाकण ठेवून 15 मिनिटासाठी हे मिश्रण जे आहे ते असं झाकून ठेवूया. एक मोठी कढई किंवा पॅन घेऊ शकता. झाकून आपल्याला प्रीहीट करून घ्यायचं 10 मिनिटासाठी. नेहमी इकोबेकचा बटर पेपर मी यूज करते. केक, कुकीज, नान वगैरे बनवायचे असलं तर अजिबात अन्न जे आहे ते चिटकत नाही. ऑइल फ्री आहे कुकिंग, म्हणजे ऑइल कमी लागतं. टिफिनला पण पोळी वगैरे पॅक करण्यासाठी मी या पेपरचाच वापर करते. मला तर हा पेपर जास्त आवडलाय. तुम्ही पण नक्की ट्राय करा. हा पेपर तुम्हाला हवा असेल तर मी स्क्रीनवरती प्रोडक्ट जे आहे ते टॅग करते. केक बनवण्यासाठी इथे जो डब्बा घेतलाय त्याच्या आकाराचा इथे इकोबेकचा हा जो पेपर आहे तो कट करून घेतलाय. डब्याला थोडंसं तेल लावलंय आणि बटर पेपर घालून घेतलाय. इथे मिश्रण जे आहे त्यामध्ये थोडंसं व्हॅनिला इसेन्स घातलंय आणि टुटी फुटी वापरली. एकत्र करून यावरती इनोचं एक पाकिट काढून घेतलंय. इनो ऍक्टिव्ह होण्यासाठी 2 चमचे पाणी वापरून एकाच डायरेक्शन मध्ये इथं मिक्स केले आणि लगेचच आपल्याला डब्यामध्ये हे मिश्रण काढायचं. इनो ऍक्टिव्ह झालेला असतो, लगेचच आपण ही कृती जी आहे ती फटाफट करतोय. प्रीहीट झालेल्या कढईमध्ये डबा ठेवते आणि कढईचं झाकण लावते. 35 ते 40 मिनिटं लो फ्लेम वरती आपल्याला केक असाच बेक होऊ द्यायचा आहे. लो फ्लेम केली आणि बाहेर हॉलमध्ये जाऊन दुसरी कामं करत बसले. मध्येच येऊन बघितलं तर सिलेंडर संपलेला होता. मग काय, सगळी धावपळ, गॅस बदलणं, केक वाचवायचा प्रयत्न. लोकांना वाटतं YouTube व्हिडिओ बनवणं खूप सोपं असतं, पण खरं सांगायचं तर प्रत्येक व्हिडिओ मागं मेहनत, प्रॉब्लेम आणि कधी कधी अशा गमतीदार घटना पण घडत असतात. एक छोटीशी विनंती आहे, जर एखाद्याच्या कामाविषयी चांगलं बोलता येत नसेल तर निदान वाईट तरी बोलू नका. निगेटिव्ह कमेंट ज्या आहेत ना त्या करणं बंद करा. 35 ते 40 मिनिटं लो फ्लेम वरती आपला छान असा केक तयार झालाय. टेस्टला खूप छान झालेला आहे. परफेक्ट प्रमाण आहे साहित्याचं. दिसायला सुंदर आणि मौसूद आणि टेस्टला अतिशय सुंदर असं मस्त चहा सोबत हा रवा केक जो आहे तो तयार झालाय. नक्की ट्राय करा.